अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, 13 ऑगस्ट पासून श्रावण महिना चालू होतो आणि ह्या पवित्र दिवशी समजा पवित्र महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा करणार आहोत, जे काही आपण स्तोत्र पठण करणार आहोत, त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. तर ही सेवा म्हणजे आपल्याला आवर्जून करायची आहे. तर सुरुवातीला बघा, आपल्याला श्रावण महिना चालू झाल्याबरोबर आपल्याला 3 ह्या वृक्षांना आपल्याला स्पर्श करायचे आहे आणि हे 3 म्हणजे वृक्षांना स्पर्श केल्याने आपल्या घरामधली गरिबी दूर होती. आपल्या घरामधील अडी-अडचणी, संकट नाहीशी होतात आणि जी काही तुमची इच्छा असेल ती सुद्धा पूर्ण होते. हे वृक्ष कुठले आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि बघा, 3 आपण म्हणजे म्हणतो कधी-कधी आपला हात लागला तर होईल का आपल्या घरामध्ये हे सगळं व्यवस्थित? तर हो, हे देववृक्ष आहेत. यांना म्हणजे वरतून आपल्या म्हणजे महादेवानेच यांना देववृक्ष संबोधलेले आहे. त्यामुळे ह्या दिवशी जर आपण ह्या झाडांना स्पर्श केला, तर नक्कीच आपल्या घरामधली सगळ्यांचे नशीब म्हणजे बदलून जाईल. आपल्या घरामधले संकट निवारण होतील आणि जी काही तुमची अडी-अडचण असेल मोठ्यातली मोठी ती सुद्धा निघते आणि इच्छा पूर्ण होते. तर ते वृक्ष कोणचे आहेत ते आपण बघूया. तर बघा, हे श्रावण महिन्यामध्ये आपण बेलाचं झाडाला सुद्धा आपण पवित्र म्हणजे देववृक्ष मानतो. कारण ह्या बेलाचा वृक्षाला आपण जर स्पर्श केला तर भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. तर बेलाच्या झाडाला जेव्हा तुम्ही स्पर्श करतात, तेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा आपल्याला जप करायचा आहे. आणि बेलाच्या झाडाला शक्य असल्यास तुमच्याकडे पूजा, हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती, खडीसाखरचा नैवेद्य हे सुद्धा तुम्ही त्या झाडाजवळ जाऊन पूजा करू शकता. आणि हे सहज झाडं तुम्हाला आजूबाजूला तुमच्या घराच्या परिसरामध्ये कुठेतरी कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या आजूबाजूला लावलेली झाडं असतात. तर हे सहज आपल्याला झाडं मिळतात. जर झाड छोटं असेल तर आपण त्याचा नुसतं स्पर्श करून आपण नमस्कार करायचा आहे. कारण छोट्या झाडाची तर काही काही वेळेस पूजा करता येत नाही आपल्याला. त्यामुळे नुसतं स्पर्श करायचं आहे. तर बेलाचं झाड हे सगळीकडेच मिळतं आपल्याला, कारण बरेच जणांनी बेलाचं झाड लावलेलं असतं आणि बेल हे भगवान शिवांना अतिप्रिय आहे. त्यामुळे आपण जेव्हा नमस्कार करतो, जेव्हा आपण आपली इच्छा बोलतो, तर भगवान शिव आपली इच्छा पूर्ण करतात आणि आपण त्या बेलाला नुसतं स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. आणि दुसरं झाड म्हणजे पारिजातकाचं झाड. पारिजातक झाड हे समुद्र मंथनातून तयार झालेलं आहे. तर समुद्र मंथनातून तयार झालेलं हे पारिजातक झाड म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे. तर जेव्हा तुम्ही पारिजातकाच्या झाडाची पूजा करता, तिला धूप, दीप, अगरबत्ती, दिवा लावतात, तिथं खडीसाखरचा नैवेद्य अर्पण करतात आणि आपण स्पर्श करतो, तेव्हा आपल्याला लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. ह्याला जर स्पर्श केला की आपल्या घरातली गरिबी दूर होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी सतत वास करते. हे लक्ष्मीचं रूप असल्यामुळं हिला नेहमी आपण जेव्हा कुठेही दिसलं तर आपण स्पर्श करून आपण नमस्कार करायचा आहे. पण ह्या श्रावण महिन्यात अति पवित्र महिन्यामध्ये जर आपण याला स्पर्श केला तर नक्कीच आपल्या घरातली गरिबी दूर होईल आणि जे काही आपले पैशाचा स्रोत कमी झालेला आहे तो सुद्धा आपल्याला भरभराटी यायला लागेल. लक्ष्मी सतत वास करेल. आपल्या पैशाची घरामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. जो काही तुमचा व्यवसायाचा म्हणजे पैसा येण्याचा मार्ग, व्यवसाय, नोकरी असेल, तिथं सुद्धा आपल्या भरभराटी यायला लागेल. त्यामुळं पारिजातकाचा म्हणजे जेव्हा आपण झाडाला स्पर्श करतो, तेव्हा आपली इच्छा सुद्धा लक्ष्मी मातेला बोलून दाखवायची आहे आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे. जेव्हा तुम्ही आता नमस्कार करताल, जेव्हा म्हणजे करताल, तेव्हा आपल्याला शांतपणे मनातल्या मनात आपली इच्छा बोलायची आहे आणि लक्ष्मी मातेला नामस्मरून जे काही आपण इच्छा, जे काही आपण सेवा बोलली आपल्याला, ती सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. तिसरं झाड म्हणजे आपल्याला पिंपळाचं झाड पहा. पिंपळाच्या झाडाला म्हणजे आता हे श्रावण महिना तर पवित्र महिना आहे आणि या पिंपळाच्या झाडामध्ये 3 आपल्याला देवांची सुद्धा पूजा होती. भगवान, विष्णू, महेश हे तिन्ही देव पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही पिंपळाची पूजा करताल, तेव्हा आपल्याला साक्षात तिन्ही देवांची पूजा केल्याची समान आपलं हे होतं. आणि आपल्याला जेव्हा पिंपळाच्या झाडाची पूजा करायची, तेव्हा धूप, दीप, अगरबत्ती तुम्ही तिथे ठेवायची. खडीसाखर ठेवा किंवा गूळ खोबरं ठेवा आणि आपल्याला त्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहेत. शक्य असलं झाडाला मोकळं असेल प्रदक्षिणा घालता येण्यासारखं तर घालायचं, नाही तर आपलं जे काही पूजा आपण करतोय ते हे करायचं आणि स्पर्श करून नमस्कार करायचा, इच्छा बोलायची आहे. कारण जेव्हा आपण तिन्ही एक साक्षात भगवान विष्णू, महेश आणि यांना नामस्मरण करतो, तेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि म्हणजे तिन्ही देवांचा आपल्याला एकत्रित कृपा आशीर्वाद प्राप्त होतात.
तर हे आपल्याला पिंपळाच्या झाडाला आपल्याला असं रोज जे तुम्हाला तुमच्या दारात असेल, इकडे-तिकडे असेल तर रोजही तुम्ही करू शकता. पण हे श्रावण महिन्यामध्ये इतका पवित्र महिना आहे, की ह्या दिवशी तुम्ही जे काही सेवा, जी काही तुम्ही म्हणजे इच्छा बोलताल ती तुमची पूर्ण होणार आहे. त्यामुळे भगवान म्हणजे विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे आणि पिंपळाची पूजा केली म्हणजे भगवान हरी विष्णू आपल्याला अतिप्रिय होतात. आणि जेव्हा तुम्ही हे करताल तेव्हा कुणालाही न बोलता आपल्याला दर्शनाला जायचं आहे आणि तिथं दर्शन करून स्पर्श करून आपल्या घरी यायचं आहे. तेव्हा तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आणि चौथं झाड म्हणजे आपल्याला बघा, जे काही तुमच्या ह्याच्यामध्ये असेल, बेलाचं झालं, आपल्याला पिंपळाचं झालं, पारिजातकाचं झालं आणि शमीचं झाड हे आपल्याला आजूबाजूला असेल तर शमीच्या झाडाचा स्पर्श करायचा आहे. कारण शमी ही आपल्या गणपती बाप्पांना प्रिय आहे. आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही कामाला चालला, तेव्हा शमीच्या झाडाचा स्पर्श करून जर तुम्ही कामाला गेला, तर नक्कीच तुमचं काम यशस्वी होईल. जेव्हा तुम्ही परीक्षेला जाताल, तेव्हा शमीची पानं आपल्या खिशात घेऊन गेला तर ते सुद्धा तुमचं काम अडी-अडचण कुठलंही काम अडखळणार नाही, काही नाही. ते काम सुद्धा तुमचं होऊन जाईल. कारण हे गणपती बाप्पांचं प्रिय झाड आहे. बघा, आपण कुठल्याही कामाला म्हणा, कुठल्या पूजा सुरुवात करतो, तेव्हा आपण गणपती बाप्पाची पूजा करतो. तसंच आपण कुठलंही काम करताना गणपती बाप्पाचंच नामस्मरण करतो. त्यामुळं आपण कुठेही जाताना जर शमीच्या झाडाची जर आपण नमस्कार करून, पूजा करून गेलो, तर नक्कीच आपल्याला त्या कामात यश येतं, परीक्षेत यश येतं. आणि जरी तुम्हाला हे झालं नाही, ज्या दिवशी जाता नाही आलं, तर जे काही 2 पानं आणताल तुम्ही, ते आपल्या खिशात ठेवायची आहे. कुठल्याही मेन कामाला जाताल, समजा तुम्ही आता घर घ्यायला जाणार, परीक्षेला जाणार आहे, तुम्ही इंटरव्ह्यूला जात आहे, तर आपल्या खिशामध्ये 2 शमीचे पान ठेवायचे आहे. त्यामुळे आपल्या गणपती बाप्पांचा सतत आपल्यावर आशीर्वाद राहतो आणि आपल्यासोबत गणपती बाप्पा असतात आणि आपली जी बुद्धी जिथं अडकायला लागली, तिथं बुद्धी आपली चालायला लागेल. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आपल्याला उत्तर द्यायला पटापट आपल्याला सोपं जाईल. त्यामुळे हे आपल्याला गणपती बाप्पाची खूण म्हणून आपल्या खिशात शमीची 2 पानं का होईना आपल्याला घेऊन जायची आहे. आणि शमीच्या झाडाची आपल्याला या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पूजा करायची आहे. तर ह्याला सुद्धा आपल्याला हळदी, कुंकू, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे. खडी साखर नैवेद्य ठेवायचं आहे. गूळ खोबरं ठेवू शकता तुम्ही. जे काही असेल तुम्हाला जे नैवेद्य ठेवता येईल ते नैवेद्य ठेवायचं आहे तिथं. आणि आपल्याला त्याला स्पर्श करून आपली इच्छा बोलायची आहे. तर अशा ह्या पवित्र महिन्यामध्ये जर पवित्र झाडांना, ह्या देववृक्ष म्हणतो आपण ह्यांना, यांना जर स्पर्श केला तर नक्कीच तुमच्या मोठ्यातली मोठी इच्छा पूर्ण होतात. आणि आपल्या तळहात आपल्या त्या झाडाला स्पर्श झाल्याने तळहातातले आपले जे काही रेषा आहेत त्या सुद्धा आपल्या म्हणजे जे काही कामं अडथळे आलेले आहेत ते निघून जातील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तर अशा ह्या पवित्र महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच स्पर्श करायचा आहे आणि तुम्ही स्पर्श केल्याबरोबर तुमच्या ज्या काही अडचणी त्या निघून जातील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील.